आहे तुमचं या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण चाललोय आज भिवंडी मानस मंदिरात. तर आज आपण ती जी गाडी आहे दिसते तुम्हाला समोर समोर तिच्या भाडीच्या गाडीत आहे, माझ्या गाडीवर चाललोय. तर ही आहे माझी SD ॲडव्हेंचर लोखंड एकदम. तर तुम्ही बघू शकता माझी गाडी कशी वाटते तुम्हाला. बघा, थांबा, हे बघा तुम्हाला दाखवतो. ही बघा मागून कशी वाटते, एक नंबर. आणि ही बघा पुढून एक नंबर. बघा 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 बघा. जर तुम्हाला माझी गाडी आवडली असेल ना भाई, प्लीज कमेंट करा की कशी वाटली माझी बाईक. एक नंबर. चला, तर थोडं आता आपलं लेट झालंच आहे. म्हणजे आपल्याला निघायचं होतं थोडं लवकर, आता थोडं लेट झालं. मग काय नाही, निघू. जायला आ एकदम प्रोटेक्शन विटेक्शन टाकलं भाई, फुल कवच एकदम लावलंय. आणि आपण लवकर निघणार होतो आणि आता लेट झालंय. तो समोर जो उभा आहे ना, तो मजबूत तापलाय माझ्यावरती एक नंबरमध्ये. एक नंबरमध्ये तापलाय. आता तुम्ही तुम्ही जो विचार केला असेल की लोकांनी मला विचारलं, बाबा तू ॲडव्हेंचर गाडी का घेतली, त्याच्यामागे एक रिझन आहे. रिझन तुम्हाला दाखवतोच रिझन. हे बघा, 2 मिनटं, आता दाखवतो मला ते रिझन. चला, तर तुम्हाला समोर दिसते माझ्या, जस्ट ही माझा बिल्डिंगचा गेट आहे. आणि समोर बघा, फुल रस्ता खणलेला आहे, पूर्ण रस्ता खणलेला आहे एकदम. हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा, हे बघितलं इथे. जसा घरातून निघालो की डायरेक्ट ॲडव्हेंचर चालू होतं. मला कुठे लांब जायची गरजच नाही भाई, इथेच इथेच चालू होतं डायरेक्ट ॲडव्हेंचर. हे बघा एकदम चलो. टेंग 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 टेंग. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा रूट सांगतो. आम्ही चाललोय मुंबईतून भिवंडी मानस मंदिर. हे बरोबर ना, मानस मंदिर ना, हे बरोबर ना बदक. हां हां, तर आपण इथून चाललो भिवंडी मानस मंदिर. तर आपण जाणार वाया 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 कसे जाणार वाया वाया कसं जाणार माहीत नाही. आपली गाडी ती आपली गाडी असते. आज आपल्यावर आपले ते 2 मित्र नाही आहेत. होई का बरोबर, ते एक चाललं गावी आणि एक गोपा काढतोय. तर म्हटलं काल जो प्लॅन बनला, बोलला आता सॅटरडे अचानक व्हायला प्लॅन बनला, बोलला आता जाऊ नये, काय नाही माझ्याकडे बसून जॉब पण टाकायचं आहे, जॉब पण करायचं. आजच शांत राहिलं होतं भाई, ब्लॉग होणार नाही आपला, आहे की नाही. जाऊ ब्लॉग करू आता यूट्यूबवर. काय भाई टाकला असतो एखाद्या ब्लॉगमध्ये, तर यूट्यूबला पण जरा चालू आहे, धगत बिगत नसतो. अरे नमस्कार म्हणजे आपल्याला आपले फंटर लोक मिळाले आहेत, त्यांना आपण भेटू. हे बदक झालं तुझं सेटअप. आता आपले फंटर लोक आहेत भाई. काय म्हणतं बघू, तुझं नाव काय, नाव सांग. मयूर. आणि तू वरुण. वरुण, अरे वरुण धवन आणि मयूर आपल्याकडे भेटलेले आहे. आणि तो राईड करतोय KTM. कुठली आहे, 250 200 आहे. अरे 200 एक नंबर. तर आपल्याकडे 2 KTM आहेत, एक सॉरी एक KTM आहे, एक GUK आणि आपली बघिरा. चालल्या लेफ्टला गेलात आरामखोर, तुझ्या नादात मी राईटला आलो. थँक्यू काका. एक सुंदर दिवस, सूर्योदय आणि आपली राईड. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर कृपया प्लीज सबस्क्राईब करा. अशी सुंदर सुंदर राईड बघायला मला सुंदर दिसते. अरे इथे आले, वैतागलोय मी या ट्रॅफिकला. मला नाहीच, मी चाललो रिटर्न. हे मला नाहीच भाई, मी चाललो रिटर्न भाई. माझं आयुष्य बंद झालं भाई, कंटाळलो या ट्रॅफिकला. लेफ्टच्या इंडिकेटरला कावे झाले, दाखवतो तुला. अरे तुझं बघ, माझं तर ठीक आहे वर्षानंतर, तुझं तर काय झालं भाई. हे बघ लागलाय तुझा इंडिकेटर. आई मान टाकली, मान बोलतो बंद झाला भाई. मला नाही माहिती तुझ्याबरोबर.
मान टाकून दिली बाई. आणि तो आरसा पण ज्या आयला थांबलच नाही, याचा हुलहुल आहे एकदम आरसा तुझा. गावात रे काय करतोय हा? हे सगळे पागल झालेत तर मलाच सगळे पागल दिसतात इकडे. परत आपल्याला मुकाट रस्ता मिळाला आणि आपण त्या मुकाट रस्त्याचा काट मारणार आहोत. अरे नाण्या, ते सहलीला जायचं ऐकून ऐकून ना कंटाळा आला भाई. मलापासून झाला आयला एक तास झाला तुला सहलीलाच जातो तू चालाय. आधीपासून सहलीला चालला ए नाही रे कोणीतरी आला सहलीला. गावात एकापासून दुसऱ्या सहलीला जायचा काय. अरे हे त्याचे ब्लॉग पण नाही पण वैतागतील किती एवढी सहल गेली. आयले एवढे ब्लॉग बघते तर बोलते चला चल जाऊ दे आम्हीच जातो सहलीला. नॉन सेन्स. आयला आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. आता हे लोक मागे राहिलेत कारण की आम्ही इथे लेफ्ट मारला तिकडून जायचं आम्हाला. मी थांबलो माझे कुठं राहिलेत भाई. हे अरे कुठे आहेत ते? काय बोलतोस? पाय मोकळे करू, पाय मोकळे करू. हा मस्त आहे अरे गावात. तर हे आहेत माझे ग्लव्स, हे आहे माझी बाईक. बाईकला परत बघा भाई मी खूप ऑब्सेस्ड माझ्या बाईक. बघा दिसते रे एकदम खतरनाक माझी बघिरा. धडाक एकदम धडाक दिसते भाई. नाद नाही नाद भाई. एकदम लोखंड आहे लोखंड. लोखंड एकदम लोखंड. हा बघा हा जो इंडिकेटर आहे ना हा ना काळे झाले काळे पिवळा पडला आहे. हा चालतच नाही. त्याचं सांगितलं मी चेंज करण्यासाठी पण अजून आला नाही. का पिवळा पडला आहे त्यामुळे आज चालत नाही. मला टेन्शन येतं मला. आणि फायनली ते लोक आलेत. खूप कष्टानंतर हे दोघं आलेत आणि आम्ही चाललो आहे. मित्र हो आरामात चालला तर लाफा दिला जाईल तुम्हाला पोहोचावरती. बघा कसा बोलतोय भाई की ह्या लोकांना माहिती आहे आपण ॲडव्हेंचर गाडी घेतली म्हणून त्या लोकांनी एवढे स्पीड लावून ठेवला आधी. हा ना म्हणजे पहिल्यांदा कुठल्या आजच्या गावात हे बाबा स्पीडब्रेकरची लाईनच आहे. अरे बापरे कमी बघा 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 हे बघा लगातार तीन. हे झेंडू विसरला का ऑफरोड आहे. चल तुझी ॲडव्हेंचर आहे माझी ॲडव्हेंचर आहे. आता आपण पहिला चाललोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आहे आणि मग तिकडून आपण महाराजांमध्ये जाणार आहे. तर अचानक असा प्लॅन बदलला आला. म्हणजे तो प्लॅन बदलला नव्हता. प्लॅन तसा होता मला आधी वाटलं की पहिला महाराजांमध्ये जायचं आहे मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात जायचं आहे. पण मला तर टेन्शन येतं जे आलं रिटर्न पण आम्हाला ह्याच रोडनी जायचं आहे. म्हणजे परत ते काय आलं तर स्पीड ब्रेकर मला सहन करावं लागणार आहे. बाप रे बाप. शे बापरे तेच मंदिर आहे. काय सुंदर मंदिर वाटते. काय सुंदर वाटतं. काय सुंदर वाटतं. एकदम सुंदर. हा 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 भाई मंदिर आहे. काय मंदिर आहे. काय मंदिर आहे. वा वा वा. तर आम्ही इथे मंदिराजवळ पोचलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि हे बघा हे
इथेही मंदिर आहे. ह्याला भाई खूप स्ट्रगल करून आलो. रोड तर भाई डेंजर होता, जाम डेंजर होता. कसा बसा आम्ही लोक एकदम उड्या बिड्या मारून ॲडव्हेंचर असल्यामुळे काही टेन्शन नाही, उड्या बिड्या मारून आलो आहे भाई. आता स्पीड ब्रेकर नाही तर भाई हैराणी आणलेली, हैराणी एवढे ते स्पीड ब्रेकर, बाप रे बाप. खायला दिसत नाही काय मी, हा ऊन ह्या साईडला ना आता उलट्या साईडला आपण चालल्यामुळे बघ आता मला असं चालावं लागेल उलटा. चेअर दिसत नाही, काय नाही, टेन्शन नाही. पण चला मंदिर बघूया. मित्रांनो, खूप सुंदर असं मंदिर आहे. म्हणजे त्या लोकांनी ज्यांनी हे बांधलं आहे त्यांनी गडाचा आकाराचा प्रयत्न केला आहे मंदिराला. म्हणजे त्याचं एंट्रन्स तुम्ही जसं बघितलात पूर्ण गडासारखं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता की इथे त्यांनी ते उभं केलं, जिथे आपले सैनिक उभे राहून दुश्मनांना पहारायचं हे सगळं केलं. इथे असं बांधलं आणि खूप सुंदर मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. माझी एकच आशा आहे की हे मंदिर असंच राहावं, म्हणजे असंच राहावं, जेणेकरून एवढं स्वच्छ. आणि ह्या लोकांनी जे क्लीन ठेवले, हे मंदिर खूप छान ठेवले. म्हणजे हे जे तिकडे जे बसले तुम्ही पाहू शकता, तिथे जे बसले जे साफसफाई करताना असं सुंदर असं मंदिर बनवले. आणि तुम्ही बघू शकता इथून हे पूर्ण असं गोल फिरून जर तुम्ही गेलात ना, तिकडे तुम्हाला पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दिसतं. म्हणजे कसं त्यांची सुरुवात झाली हे सगळं त्यामध्ये दाखवलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इथून जर तुम्ही स्टार्ट करा, तुम्हाला पूर्ण सगळे फोटो लावलेत की कसा स्वराज्याचं उभारणी झाली, काय झालं, हे सगळं इथे दिलं आहे. आणि हे ते मंदिर आहे, खूप सुंदर असं दिसतं ते मंदिर, खूप सुंदर आहे मंदिर. ह्याचं आतलं दाखवतो तुम्हाला. वेगवेगळ्या तुम्ही पाहिलं बघा, त्याचं आतलं जे केलं आहे ते सगळं खांब आणि आतलं एवढं सगळं खूप छान केलं. आणि शिवाजी महाराजांची मूर्ती ती खूपच छान आहे. तिथे स्वराज्यजींनी राजमाताजी यांचं पण मूर्ती ठेवली आहे. आणि त्यांच्या उजवीकडे आपल्या तुळजाभवानी माता यांची मूर्ती इथे ठेवलेली आहे. खूप छान अशी मूर्ती आहे. आणि इथे मधोमध आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मित्र हो, इथे आपण वरती जाऊया, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल कसं केलं आहे, काय केलं आहे. त्या पायऱ्या दिल्या आहेत, टॅक 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 टॅक. मंदिर काय छान वाटतंय, खूप छान आहे मंदिर. आणि हे किती क्लीन आहे ही प्लेस, म्हणजे तुम्ही याल एकही कचरा नाही, काय नाही, खूप छान आहे. म्हणजे एकदम सुंदर आहे. असं पण नाही की फक्त मंदिरातला परिसर चांगला आहे, बाहेरचं पण खूप छान वाटतं आहे, एकदम मस्त सुंदर आहे. हे बघा, हे वरती असं हे केलं आहे, तिथे आपण चालू शकतो म्हणजे तेव्हा तर आपले जे मावळे आहेत त्यांच्याकडे याचं ते दुश्मनावरती पहारा देऊ शकतील. पण आता सध्या आपण चालतो आणि छान असं बनवलं आहे मंदिर, खूप सुंदर असं मंदिर आहे, खूप छान वाटतं आहे. आपण ह्याला प्रदक्षिणा घालू शकतो आणि खूप छान आहे, खूप छान आहे. जेवढं आपण बोलू तेवढं कमी. तरी असंच छान असं मेंटेन राहिलं पाहिजे, हीच प्रार्थना. वा, अच्छा, इथे बस टुरिस्ट वगैरे पण येतात. इथे तुम्ही माहीत नाही दिसतं की नाही, इथे बायका आल्यात मंदिर बघायला. म्हणजे लोक पण येतात इथे, चांगली गोष्ट, एक व्हायरल झालं पाहिजे.
लोकांना कळलं पाहिजे की असंही आपल्या मुंबईच्या काहीच अंतरावरती आहे, असं नाही खूप जवळ, खूप काहीच अंतरावरती आहे. आणि इथे तुम्हाला फोटो काढण्यासाठी हे 2 उभे केले, जेणेकरून तुम्ही इथे तुमचा चेहरा ठेवून तुम्ही फोटो काढू शकता. खूप छान, खूप छान, खूप मस्त, खूप मस्त वाटतं हे मंदिर म्हणजे बघून. पहिल्यांदा आपण मी स्पेशली पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बघतोय. खूप मस्त आहे. चाव 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 चाव. भाई अरे शांतच बसत नाही बायका, अरे शांत बसा. किलबिलाट निसता किलबिलाट. आणि हे माझे मित्र कुठे राहिले आईला लय माहिती दिली यार मी. लय शांत आहे एकदम, मला वाटत नाही हा ब्लॉग एकदम असा शांत राहणार आहे. भाई माझी फालतुगिरी झाली पाहिजे याच्यामध्ये. गेले कुठे भाई. हे इथे पार्किंग करायला पण व्यवस्थित जागा आहे मित्र. इथे पार्किंग करायला जागा आहे, तुम्ही गाडी पार्क करू शकता, 4 व्हीलर इथे पार्क करू शकता. तिकडे तुम्हाला बाईकची पार्किंग, तिथे आमची बाईक उभी, माझी बगीरा तिकडे उभी आहे. आणि इथे बस वगैरे, तिकडे वॉशरूम आहे. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. कॅमेरे वगैरे प्रॉपर लावले त्या लोकांनी. आणि इथून आपण उतरायचं. विक्री झाला. तुम्हाला जर महाराजांची मूर्ती वगैरे हवी असेल तुम्ही घेऊ शकता. विक्री झालं शॉप. खूप सारे असे सुंदर सुंदर महाराजांचे मूर्ती आहेत. मस्त कळलं बदक आईला सगळंच घेतो माहिती. भाई आले इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग बनवतो भाई. मला नाही आवडत इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग बी बनवत आहेत. नवीन भाई महाराजांचं एक गोष्ट सांगितली की लाईक इथे सगळं लिहिलेलं आहे. इथे लिहिलं पण आहे राजाभिषेक सोहळ्यांची मिरवणूक केली आणि कोंडाजी फर्जन जेव्हा पन्हाळा मोहीम त्यांनी केलेली, ते कोंडाजी फर्जन ह्याच्यामध्ये येते. आणि ही तुम्हाला माहिती असेल हिरकणी माता, ह्यांनी जे जी गोष्ट केली आहे ती कोणी कधी करू शकणार नाही. हिरकणी. आणि हे आपले सरनोबत विसाजी कंक. आपल्या मावळ्यांची बातच कुछ और है यार. आपल्या मावळ्यांची बातच कुछ और है. 1000 के लोक आपण कधी बनू शकत नाही. आणि हां आपण कपडे घालून त्याच्यासारखे दिसू शकतो, पण त्यांच्यासारखं म्हणणं खूप मुश्किल आहे आपल्यासाठी. त्यांची जिद्द, त्यांचे स्वराज्याचं ते एक काय म्हणतात ध्येय, ते खूप वेगळं होतं. आणि आता टायमाला आपण त्याचं ध्येय बापरे बाप मुश्किल आहे. हे झाल्यानंतर आपण पुढे वळणार आहोत आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला, ते म्हणजे मानस मंदिर. तर भेटूयात बाईकवरती. बाय. दर्शन झालेलं आहे आमचं आणि आम्ही इथे खाल्लं पण आहे. याचं नाव शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट. इथेच खाल्लं आहे आम्ही. आणि आता आम्ही निघालो आहे. हे आमचा बाईकचा लाईनअप आहे. ओहो KTM, माझी बगीरा अँड देन ड्यूक, असा लाईनअप आहे. थांब ना फोटो काढू दे मला. नॉन सेन्स फोटो काढतोय ना. अक्कल नाही ह्या बदकाला ना, अक्कल नाही. लोक बघत ना डायरेक्ट. तू का जास्त उडतो का. टक्कर 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 टक्कर. हां नॉन सेन्स. आपले 2 मित्र दोन धुरंदर रिटर्न झालेत का, कारण जॉबला जायचं आहे. आणि आपण आपल्या पुढच्या प्रवासाला ते म्हणजे मानस मंदिरला चाललो आहे. तर भाई जावा, सावकाश जावा, भेटू. यस चल. चल. हे लोक आरामात. तर हे लोक गेलेत आणि आपण आपल्या प्रवासाला चाललोय पुढे. रोड मिळाला आहे आणि चांगला रोड आहे, म्हणजे व्यवस्थित येतं. अरे कसं आहे की अरे यार तुम्ही तिथे एवढं चांगलं मंदिर उभं केलं आणि तो रस्ताच खराब आहे पूर्ण. लोक पण त्रास होणार नाही यायला. पण हा रोड खूप मस्त आहे, खूप छान रोड आहे. आरामात जातात.
ब्रेक वगैरे झाला इकडे आणि आपण परत आमच्या रोडवरती निघालो आहे हायला. आज असं झालं आहे की एवढं ऊन आहे बेकारमध्ये आणि खूप वांदे झाले त्याच्या वेळेला या उन्हामुळे. अरे निघ, अरे निघ, अरे निघ, काय चायला हा पण ऐकत नाही भाई. मग अशी विसरलेलो मी ग्लोव्ज घाला बॅगात होते ते घाईकडे माणूस विसरतो कधी कधी. चल पलिव 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 की गाडी पलिव आईला. नेहमी मॅपमध्ये ना घोळ करतो नेहमी साला. त्या सप्तशृंगीला पण आलेलं तुझ्या आलं तर तिकडं मधलं एक्सप्रेस पकडला आणि पुढं 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 जातो. याला लेफ्टच कळला नाही आणि आता पण पुढे पुढे घेऊन जातो कारण नाशिकला घेऊन चालला आता आईला इथून त्याला मॅपच कळत नाही. अशी ह्याला एवढा तो गुंग होतो त्या गाडी चालवला नव्हता मॅप झाला ना. ह्याला मी फ्रंट देतो ना हेच चुकतं यार. मीच घ्यायला पाहिजे याची फ्रंट. थांबा काका आम्हाला इज्जत देतात आमची मोठी गाडी का तरी बोललो याला हा एवढा पुढे पुढे चालला आहे. मागे आरसा नाही बघितला रे मला वाटलं गाडी यायला लागली मागं. सर हा नेहमी घोळ करतो भाई. असं एक गोष्ट झाली हा नेहमी घोळ करतो मॅपमध्ये नेहमी असा भाई. तरी मी त्याला एका टायमाला मला असं म्हणत आलं की मी ह्याच्या पुढे जाणार पण नंतर नाही रे हा 7 किलोमीटर बोलले तर आता माहीत नाही ते कधी आधीमध्ये कुठे लेफ्ट आलं तर कळणार नाही कारण की हा रोड असा आहे ना की इथे आगे बाजूला युटर्न वगैरे नाही. बोले एकदा आपण पुढे गेलो ना की घंटा आपला युटर्न इथे मिळत नसतं म्हटलं मी बोला ह्याच्या मागूनच जाऊ पण साला मॅपच चुकवलं. अरे हम तर समजते इसको नेता मोठं साला सबका चला काय नाही आले मोठं लगेच भाई. तर हेडलाईटचं काहीतरी कर भावा. सॉरी सॉरी इंडिकेटर तर माफ कर भावा. लगेच लगेच चालू झालं तुझं हां पूर्ण पॅनल चेंज करतोय भाई. याच्याकडे लय पैसा भाई मस्कर नाही करत ह्याच्याकडे एवढा पैसा ना भाई. तुम्ही खिशात टाकायचं फक्त नोटा दिसतात नोटा एवढा पैसा ह्याच्याकडे भाई. हा कधी पण आम्ही जातो ना भाई कुठे राईडला जायचं ना फक्त पेट्रोलचे पैसे मी भरतो बाकी खाण्यापिण्याचा नुसता हाच करतो भाई. म्हणून मी ह्याला ह्याच्याबरोबर मैत्री केली. अबे साले हे बघा ते श्री शत्रुंजय तीर्थधाम भवन भानू मानस मंदिरम. वा इथे पार्किंग इथे आहे का लेफ्टला आहे. चल लेफ्टला टाक लेफ्टला टाक. तर अचानक माझा कॅमेराचा माईक बंद पडला आणि त्याच्यामुळे तुम्हाला आवाज येणार नाही. तर आम्ही हे ते मंदिर आहे आणि इथेच तुम्ही बघू शकता की आमच्या लेफ्ट साईडला आम्ही तिकडे गाडी पार्क केली आहे. तर आम्ही गेलेलो हा पुढे गेलेला तर त्याला थांबवण्यात आलं की बाबा इथे शूट अलाउड नाही वगैरे कारण की रूल्स आहे तिकडचे. तर आम्ही बोललं ठीक आहे रूल्स आहेत तर आपण फॉलो केलं पाहिजे. तर आम्ही कॅमेरा वगैरे सगळं बंद केलं. आम्ही विचार केला की गपचूप आम्ही लोक सगळे शूट करू पण ते पॉसिबल नाही झालं. त्या लोकांनी अलावच नाही केलं. पण ठीक आहे काही काही गोष्टी अशा न कळलेल्या किंवा न दाखवलेल्या चांगल्या असतात कारण की ते स्वतः जाऊन बघा. आणि हे मंदिर खूपच सुंदर आहे. तर तुम्ही गेलात तर नक्की व्हिजिट करा या मंदिरला. तर आम्ही हे जे मंदिर आहे ते पूर्णपणे बघितलं आहे. खूप मोठं मंदिर आहे. खूप म्हणजे खूप मोठं मंदिर आहे आणि असं होतं की तुम्ही जर गाडी वगैरे घेऊन आलात तर तुम्ही आतमध्ये पार्किंग करू शकता आणि बाईक जर असेल तर बाईकची पार्किंग जिथे आम्ही बाईक पार्क इथेच आहे म्हणजे आम्ही इथे बाईक पार्क केली आहे. तर खूप असं सुंदर मंदिर आहे. खूप असं मोठं मंदिर आहे आणि आतमध्ये खूप चालायचं आहे. आम्ही खूप थकलेलो. आम्ही लिटरली आम्ही खूप चाललो आतमध्ये चढाण वगैरे आहे त्यामुळे खूप छान आहे आणि म्हणजे तिकडे भोजनाची सोय आहे सगळ्या गोष्टी आहेत. सुंदर असं मंदिर आहे. व्यवस्थित सगळं टापटीप आणि एकदम प्रसन्न वाटतं एकदम प्रसन्न. एक नंबर मंदिर आहे. तुम्ही नक्की जावा नक्की व्हिजिट करा. हे एक जैन मंदिर आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि त्यांचे ते रूल्स नक्की फॉलो करा कारण की ते इम्पॉर्टंट आहे. आता आम्ही निघतोय. आता आम्हाला परत जाऊन एवढी परत मुंबईला गाडी चालवायची आहे. पूर्ण दोघंही थकलो आहे कारण की एवढं चालावं लागलं आहे. तर बघू भेटू आपण आपल्या गाडीवरती पुन्हा एकदा. चलो.
हा वरतून जायचं. आपण माझीवाड्यामध्ये आलेलो आहे. हा आहे माझीवाडा आणि हा सिंगर असा समोर तुम्ही ध्वज बघू शकता आपल्या भारताचा. मस्त वाटतं बघायला. हे बघा हे असं उभं का राहतं काय त्याचा पोसा दुखाला बसून थंडीमध्ये थंडी दुखवायला उभा आहे खाला. बरोबर राहतं भाई. हे लोक बोलतात भाई. त्याच्यामध्ये गोष्ट अशी आहे त्याच्यासाठी खूप लोक पागल आहेत. पागल म्हणजे पोरी स्पेशली पागल आहेत. पोरींचे बॉयफ्रेंड पागल आहेत. तुम्हाला दाखवतो ही गोष्ट. थांबा थोडा वेट करा. पोस्टर तुम्हाला कशी हे देत आहे देण्यात आहे. पण तिकडे पोचलो आहे त्या जागेजवळ जे तुम्हाला सांगितलं हीच ती जागा हीच ती प्लेस. तुम्हाला दाखवतो पुढे काय आहे नक्की केस. हे बघा हे चुकली माझा पोपट झाला मला. मी आता घरी पोचलो आहे. मी पूर्ण थकून आलो. माझी कॅमेराची बॅटरी पूर्ण डेड झाली. ते बॅटरी डेड नाही ॲक्च्युली इनसफिशियंट स्टोरेज झाला कारण मी खूप जास्त यूज केला. त्यामध्ये मेमरी नाही त्याला खूप यूज केलं. तर आता उभी केली त्याला कवर टाकून आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. नेक्स्ट व्लॉग आपला खूप इंटरेस्टिंग असणार आहे. खूप जण असणार आपला जॉईन करणार आहे. आपण भेटू एन्जॉय करू. चला बाय बाय साइन ऑफ. आज के लिए फिलहाल इतना ही.